दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला अंतरली संघ जो पप्पूच्या नावाने ओळखला तर दुसऱ्या बाजूला उत्तरशी संघ काय कामगिरी केली. विनोद पाटीलच्या नावाने देखील विनोद आहे, विकास आहे ना. आपण बघितले तर रेग्युलरचे खेळाडू देखील अरुण देखील आले आहेत, देवेश देखील आले आहेत. चला सामना सुरू होतोय. पिंटू येते गोलंदाजी मार्कवर. चला जर मोठा गावचे कोणी खेळाडू प्रतिनिधी किंवा आपण ते काटेचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा. सामना सुरू होतोय. पिंटू पहिला चेंडू कॉडब्यांचा अपील केलं यावेळेला बॅटर बाद बिग विकेट. मॅचची सुरुवात काय झाली बघा गोल्डन विकेटने. पिंटूला यश मिळाले, पप्पूने झेल घेतलाय. बॅटर बाद. पाणी प्या, जल है तो कल है. बिग विकेट. विनोदला मैदान सोडावं लागतंय. जड पावलांनी मैदान सोडतोय. बॅकफुट गेले, कट करत होता बॅकची आतली कडा. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? उमेश येत आहेत. उमेश या संघाचा खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. मॅच फार चांगली बघायला मिळते. दोन बलाढ्य संघ. अंतरली 40+ टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा पण तर क्षेत्र करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानावर बॅटिंगसाठी आमंत्रित केले उत्तर शिव 40+ संघाला. उमेश पाटील पहिल्या सामन्यात काय बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग. हाडलं काय रे संघ. नाही शैलेशने चांगली बॅटिंग केली होती. अमित चितेबाजला तिथून सामना निसटला. तर पहिल्या षटकात 6 धावा आल्या, तिथून मात्र सामना गमवावा लागला त्यांना. गोलंदाजी मार्कवर पिंटू. चांगला चेंडू सॉफ्ट त्याने चेंडूला पुश केलंय. शॉर्ट मिडकेट रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू जाईल क्षेत्रशय येतोय, चेंडूला फीड करतोय. पहिली धाव आपण इथं धावफल करायला लागते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता पिंटू. सायकलला बॅटर आपण सतीशला पाहू शकता. चांगला चेंडू, चांगला चेंडू. ड्राईव्ह करायचा होता या बेला. एक धावी ते मिळते. सुरुवात चांगली झाली अंतरली 40+ माध्यमातून. पिंटू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला. उमेश पाटील चांगली बॅटिंग करतो. चांगला चेंडू खोल टप्प्याचा ड्राईव्ह केला या वेळेला. शॉर्ट कव्हर पॉइंट मिसफीड झालीये, त्याचं रूपांतर धावांमध्ये. धावा मिळतील. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय सीमाच्या पार चौकार. सद्गुरू चालचे मालक महेश दिंदे शिंदे शिंदे या. सद्गुरू चालचे मालक महेश शिंदे. चौकार आलाय. जिथे धावा नव्हत्या तिथे 4 धावा आल्यात. पिंटू तो उमेश साईडला वळवलं. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा. अन्यथा हा चौकार बघायला मिळाला असता स्क्वेअर लेग रिजन मधनं. जिथे आपण म्हणजे चौकार होता ते एकच मिळालं, जिथे चौकार नव्हते ते 4 धावा दिलेत. हेच तर क्रिकेट आहे ना. धावा दिले धाव फलक आपण पाहू शकता. बेला 7 धावा. उडवला चेंडू या वेळेला उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बॅटर बाद.
बॅटर बाद होतोय. 7 धावसंख्येचे 2 गडी बाद झाले आहेत. सतीश बाद झाले आहेत, विनोद बाद झाले आहेत. नवीन बॅटर तर 4थ्या क्रमांकावरती पंढरीनाथ आलेत. पंढरीनाथ पाटील. आपण बघितलं तर उत्तरचे बरेचसे खेळाडू आलेत रेग्युलरचे देखील मॅच पाहायला. अरुणचे बंधुराज आलेत. पंढरीनाथ काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. आपण तर पिंटूने 2 बॅटर बाद केलेत महत्त्वाचे. 7 धावा दिल्यात. गोटीराम आलाय. पहिलीचा विचार केला ना बडजीने जर मनोज सांगितलं तर मान्या. बडजी अक्षर द्यायचा पण आपले गाववाले त्याच्यावरती काना मात्र लावून टाकायचे ना. आता आपल्या मुलांचे नाव जॉनी काय, साहेबैस काय, सॅम काय. हे कोणत्या गाडीचा आरसा बघा जरा. गोटीराम लेफ्ट अमर आहेत. साकला उमेश स्वीप केला यावेळेला. पाठवला चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. नाही आपले स्वयंसेवक जरा तिथे पाठवा तर खेळाडू गेले तर वेळ भरपूर जाईल. स्वयंसेवक आहेत तिथे. काना सांगून की आज रेग्युलरचे खेळाडू सकाळी थोडेसे दिसले नंतर गेले. असू दे असू दे गावातले खेळाडू आहेत. दावा दिला दाफल का 13. गोटीरामचं स्वागत केलंय. आसमान दाखवलंय. गोलंदाजी मार्कवर गोटीराम लेफ्ट हँड ओव्हर द मार्क होता. स्ट्राईक केला उमेशला आपण पाहू शकता. उमेश पाटील या संघाचा एक संकट मोचक म्हणून त्याकडे पाहिलं जाते. ओ बॅकफुट गेला का पंच केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सहजतेने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अंतरली संघ देखील मैदानावर मेहनत करतोय. क्रिकेट खेळत असताना काना सळून तुम्हाला मेहनत केली तर तुम्हाला जास्त काही मिळेल. जर मैदानात तुम्ही काहीच केलं तर काहीच मिळणार नाही तुम्हाला. गोटीराम लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग होतो. स्ट्राईकला उमेश पाटील. रिवर्स फटका म्हणजे दुधारी फटका. लगी तो आग बात नाही लगी तो बर्बाद. यावेळी हा शॉट का. अरे उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल हवा. डावखोरा बॅटर का बनायला गेले. बिग विकेट. अजून एक महत्वपूर्ण बॅटर गेला. 3रा गडी बाद झाला 15 वरती. विकास येतोय नवीन बॅटर. उमेश बघा सरळ जर बॅटने जर खेळले असते सरळ एंडनी जर उजव्यात आपण तर रायटीनेच तर मला वाटतं चेंडू कदाचित रिक्षा जवळ गेला असता. चला जरा फास्ट जायचं. विकास 3 वाजलेले आहेत. अजूनही आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्या 2 तासात. चौरंग पाटील बघा थोडासा उन्हाचा तडाखा त्यांना जास्ती जाणवतोय. त्यांनी आमची काना साळुंके भरपूर सोय केली. रस दिले आमच्यासाठी. रस आणलं होतं. लस्सी आणली होती. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. नाही आम्हाला पण दिली काना साळुंके. ओ फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंड. सरळ चाललाय चेंडू साइड स्क्रीन समोर. चौकार. धाव संख्या 19. नाही विकासचं बघा वैशिष्ट्य बघितलं ना. गोलंदाजी लेफ्ट आर्म करतो आणि बॅटिंग राईट हँड करतो. असे बरेचसे खेळाडू आहेत. जीत देखील बघा डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो. उजव्या हाताने बॅटिंग करतो. गोटीराम
लेफ्ट हँड ओव्हर द गण मार्ग स्ट्राईकला विकास पाटील आपण पाहू शकता. फुलटॉस पाठवला आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. बघा जर काटाईचे कोणी खेळाडू मॅच पाहत असतील किंवा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा. मोठा गावचे जर कोणी खेळाडू मॅच पाहत असतील तर आपण लगेच मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. कारण बघा आयोजक तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही कधी या. पंचवीस धावा गोटीरमच्या षटकात धावा येत आहेत. लेफ्ट हँड ओव्हर द गण मार्ग स्ट्राईकला विकास. हो चांगला चेंडू होता यावेळेला. 18 धावा आल्यात, एक गडी देखील बाद केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय कारण 4 षटकांची मॅच आहे. चला लगेच पाचव्या गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. विठ्ठल आपण रुक्माई भजन मंडळाचे गायक चंद्रकांत पाटील निगुगावचे यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. काना सांगू की तुमच्या गावात देखील एक मंदिर झालंय विठ्ठलाचं, म्हणजे भरपूर जणांना एकादशी असेल आता. 70% चांगलं आहे ना. महेश शिंदे साहेब देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांचा सन्मान आपण करूया. नवनाथ साळुंकेच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर सद्गुरू साईचे प्रॉपरेटर उत्तम मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. गोलंदाजी मार्कवर येतोय चंद्रकांत येतोय. चंद्रकांत सूर्यकांत 2 बंधुराज 25 झाले आहेत. कॅमेरामॅन जरा बाजू आपण कॅमेरापासून. हो चांगला चेंडू कॉडबॅनचा अपील केलं जात आहे. पंच वाईडची खूण करतायत. 26 धावा. तर साई पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. गुरण यादव यांचा देखील सन्मान केला जातोय. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. नाही इथून तर संघ जिंकेल तो हेडूटनं फाईट बॅक करेल. त्यामुळे महत्वाची मॅच आता दोन्ही संघांसाठी. 3ऱ्या फेरीतील ती मॅच असणार आहे. ओ फुलताज कार्पेट ड्राईव्ह मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्रक्षण अंतरणी संघाच्या माध्यमातून गुट्रो. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 27 धावा. 27 धावा धावफलकातील लागल्या आहेत. सूर्यकांत हो स्वीप करायचं तर यावेळेला चेंडूला पाठवलंय. स्क्वेअर लागला. चांगलं क्षेत्रक्षण पिंटू आहे तिथे. चांगलं क्षेत्रक्षण. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. चंद्रकांतने मोठे फटके मारू दिले नाहीये. 3 चेंडूवर 3 धावा दिल्यात. राईट आर्म ओव्हर द गण मारा करतोय. हो चांगला चेंडू फुल लेन डिलेवरचा चेंडू खोदून काढला यावेळेला पंढरीने. 1च धावा मिळते. चांगली गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून. या अंतिम आपण तर 3ऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली होते. 29 धावा लागल्या धाव फलकावरती. विकासने काय बॅटिंग केली होती मगाशी. 2ऱ्या षटकामध्ये झकास बॅटिंग केली होती. ओ उडवला यावेळेला चेंडूला. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमारच्या बाहेर षटकार. आमच्या जर उजव्या बाजूला बघितलं तर मला वाटतं उत्तर शिवचे बरेचसे पाठीराखे आलेत. रेग्युलरचे खेळाडू देखील आहेत. 40+ ग्रामस्थ देखील आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. 35 झाल्यात आतापर्यंत.
चेंडू बाकी त्याचा फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक चेंडू बाकी आहे. नाही, चंद्रकांतनी 4 चेंडू चांगले टाकले. 5वा चेंडू ओव्हर पिच टाकलाय. अंतिम चेंडू उडवला. झेलची शक्यता आहे. जजमेंट चुकला बघा. ज्याप्रमाणे चंद्रकांत पक्षाच्या पंखाप्रमाणे हात हलवत आले तेव्हा समजले की झेल होणार नाही. तसं क्या धाव फलकाती 36. जजमेंट चुकला ना. 36 धावा झाल्यात. 12च्या ससनी धावा कुठल्या गेल्यात. चला पाण्याची मागणी गेली. 36 धावा झाल्या धाव फलकाती. डीजे नावालीगावचे पोलीस पाटील अभिमन्यू मुकादम साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शमन पाटील मला वाटतं मोबाईलमध्ये काहीतरी बघतायत. फिल्डिंगच्या मला वाटतं स्टिप्स बघतायत. काय क्षेत्ररक्षण करतात शमन पाटील. सुरू होतो यावेळेला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूलच्या माध्यमातून खेळायचा होता. झेल ड्रॉप होतो यावेळेला. नितीन काळन देखील बघा स्पर्धा एन्जॉय करतायत. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन आला यावेळेला आपण पाहू शकता. चिंता म्हणाले. झेल सुटला विकासचा. पूल केलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. काय चाललंय मैदानावर. पिंटूच्या हातातून झेल ड्रॉप होतोय. नाही कालच्या मॅच सारखंच होतंय पण लक फॅक्टर ऑन असल्याने काना सांगतो तुम्ही काही करा तो संघ पराभूत नाही होणार. मग 1 धावसंख्या वाढते. 38 धावा. चिंतामणी राईट राऊंड तिकडे मारा करतोय. ओ वेल्लेप केलाय. पंच वाईटची खूण करतायत. संदीप भाने एकोणचाळीस धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विकास झकास कामगिरी करतोय मैदानावर. उडवला यावेळेला. उंच गेला. लांबी देखील प्राप्त होते का पाहायचंय. वाईड इज लॉंग ऑन सीमार शबार. षटकार. तिसरा षटकार येतोय. काय बॅटिंग करते. वैयक्तिक खेळतो आपण आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात यावेळेला. 8 चेंडू 25. विकासची झकास बॅटिंग आवडते. टाळ्या होऊन देते एकदा. जबरदस्त बॅटिंग. संघ अडचणीत सापडली आणि विकासाला तारणहारची भूमिका काय दे. मैदानावर झकास कामगिरी करतोय. धावा नव्हत्या त्या धावा आल्या. चेंडू द्यायचा जरा लवकर.
चला मोठा गावचे खेळाडू किंवा आपण तर काटेचे कोणी खेळाडू आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. हो यावेळेला बॅक फुट जाऊन कट करत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंचांकडे पाहिलं जात आहे. 45 धावा आहेत चेंडू बाकेत. अजूनही जर विचार केला तर मॅच बॉल आलाय बघा संदीप. मोठा गावचे किंवा काटेचे कोणी खेळाडू जर आपण मॅच बघत असाल तर मैदानाच्या दिशेने वाटचाल करा. एकच मॅच याच्यानंतर नंतर आपण इथं ड्रॉ देखील होईल. कारण संख्या आज विचार करते मॅचेस लवकर होत आहेत. जरी शेवटपर्यंत मॅचेस पण रफ अँड टफ मॅचेस बघायला मिळाल्या. हो चांगला चेंडू खोदून काढला. या वेळेला सरळ चेंडू चाललाय साईड स्क्रीन समोर. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या आता फलकरते आपण पाहू शकता. ज्या वेळेला 47 चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू फुलटॉच उंच गेलाय. झेलची शक्यता आहे का पाहायचंय आणि आता चौकार जातो का पाहायचंय. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 51 आणि 52 लक्ष असणारे विकासने काय बॅटिंग केली. तब्बल धावा कुठल्या विकासने आपल्या संघासाठी 31 धावांची खेळी केली. विकासची बॅटिंग एकदा टाळा झालं पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग केली. म्हणजे 20 धावा संघाच्या होत्या आणि त्याने 31 धावांचं योगदान दिलंय. ची गरज आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 13च्या सरासरी हॅलो
थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थितांचं स्वागत करूया आपण. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025 चं आयोजन पहा मिळतंय. मंचावरती उपस्थित असणारे आमचे मधुकर दादा मुकादम आणि अभिमन्यू दादा मुकादम आणि त्याचबरोबर आमच्या विठ्ठल रखमाई प्रासादिक भजन मंडळाचे गुरुवर्य आदरणीय चंद्रकांतबुवा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. संगीत क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं नाव सातत्याने गेली कित्येक वर्ष संगीत क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारे, सिंगल बारी डबल बारी करणारे गुरुवर्य चंद्रकांतबुवा पाटील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं करूया स्वागत. जाऊया मॅच मध्ये, जेथे सामना उत्तरशूच्या विरोधात अंतरली असे दोन बलवान बलिष्ठ संघ एकमेकांसमोर. उमेश पाटील पहिला गोलंदाज. बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. गुड शॉट. 51 धावा केल्यात. 52चं लक्ष आहे मैदानामध्ये. अंतरली संघाला पाहतोय पप्पू पाटील आणि कंपनी ला धावा करायच्या त्या 52. लेटकट खेळायचं होतं. चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. उत्तर शिवसंघाकडे मी म्हणेन फास्टर गोलंदाज आहेत. एक विकास पाटील, त्याचबरोबर उमेश पाटील करणे रेग्युलरचे खेळाडू आहेत. गतवर्षी तिकडे खेळ, आता ह्या वर्षापासून ते इन झाले 40+ मध्ये, त्यामुळे त्यांच्याकडे वेग आहे. वेगाबरोबर गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू 4, त्याच्यानंतर डॉट. पुन्हा एकदा वा, मस्त गोलंदाजी. आज विचार केला तर या 3 दिवसामध्ये 14 गावातील 7 संघ होतं, मात्र 6 संघ पराभूत झाल्यात. एकच संघ उत्तर शिव राहिला या स्पर्धेमध्ये. पाहतोय आपण पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न पहा मिळतो आपल्याला. चेंडू चालला सीमा रेषे जवळ, अगदी पार करत असताना मिळतील त्या 4 धावा. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. एक षटक संपलाय. 8 धावा झाल्या आहेत. कारण का लक्ष येते आपण पहिले तर कल्पेश विचार केला तर 52 धावांचा आहे. म्हणजे अजून जर विचार केला तर 44 धावांची गरज आहे. 18 चला, हेडुटण्याचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. 18 चेंडू 44 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. वैयक्तिक दुसरं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. विकास येतोय. विकास कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, आता बॅटिंग देखील चांगली केली, गोलंदाजी देखील तो आता चांगली करतोय.
चला सामना सुरू होता. पहिलाच बॉल हो हो उंचच उंच चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून पप्पूच्या बॅट मधून भव्य षटकार. षटकार आलाय पप्पू पाटीलच्या बॅटमधून. गोलंदाज विकास पाटीलच्या विरोधात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. 2 चौकार 4 चेंडू डॉट आले. आणि आता पहिल्याच बॉलवरती षटकाराने आगाज करत असताना पप्पू पाटील एक चांगला फलंदाज आहे टीमचा. पुन्हा एकदा आता मात्र जेलची शक्यता. उमेश पाटील होते, जमलं नाहीये. चांगला प्रयत्न होते त्यांचे, मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप मिड विकेट. षटकार. विनायक पाटील निगू आणि अविक पाटील निगू यांचं आगमन झालं. आपण स्टेजवरती या. फुल टॉस. आता मात्र कॅच इट. 6. षटकार. सव्वीस धावा. जवळजवळ 3 लागोपाठ षटकार आल्यात या ओव्हरमध्ये. पाहिलं तर 2 मिड विकेटला 1 लॉंग ऑनला 3 षटकार टोकल्यात. मॅच मध्ये सुरुवातीला धावा नव्हत्या, मात्र आता धावांचा वेग पप्पू पाटील वाढवताना पाहा मिळतो आपल्याला. एक त्यांचा मेन बॅटर आहे, सातत्याने धावा या सीझनला आल्यात त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर उपस्थित आहे, दुसरीचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा इथून सुद्धा होतील. धावसंख्या 28. पहा मोठागाव संघ त्याचबरोबर काटई संघ आपण वेळेवरती उपस्थित राहायचं. याच्यानंतर एक मॅच आहे सेमीफायनलचा क्वालिफायचा, त्याच्यानंतर ड्रॉ होतील. एकाला बाय मिळेल आणि दोघांमध्ये सेमीफायनल होईल. ओ ते जेल ड्रॉप कठीण होता, मात्र कठीणातून पाय ते थ्रो खराब, बॅकअप नाहीये, त्यामुळे 2 धावा आणखीनच मिळाल्यात. धावा झाल्यात. सतीश पाटील होते स्टेनच्या मागे. पप्पू पाटील स्ट्राईक वरती पाहतोय, सातत्याने त्यांच्या बॅट मधून धावा येत असताना पाहायला मिळाल्या. ओ आताचा बॉल अगदी चांगला होता, वेगवान फेकला. सुरुवातीला 3 षटकार आले, त्यानंतर मात्र आता चेंडू डॉट. थोडासा दिलासा मिळत असताना सलामीची जोडी पाणी घेऊन जा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जेथे बनवायच्या होत्या 52 झाल्यात, त्या आता 2 ओव्हर मध्ये 30 धावा झाल्यात. गरज आहे ती आता येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे अंतरली संघाला. 12 मध्ये 22 करायचे आहेत. असेल तर फिल्डिंग लावा.
12 चेंडू 22 ची गरज आहे. चौरंग पाटील कुठे असेल तर संपर्क करा मेन स्टेजची. चौरंग पाटील नावालीचे आमचे गौतमदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. आपण या व्यासपीठावरती चला आता सामना सुरू होईल. 12 मध्ये 22 करायचे आहेत. 12 मध्ये केल्यात ते आता 30 झाल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले जिथे सामना ऑन झाला. धावा आणि धावात सातत्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज विनोद पाटील यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल हवेत होता. एकच जामीर पप्पूला स्वतःवर स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न. एकच जामी आली. स्ट्राईकला रोटेट केलं घेतोय. 11 मध्ये 21 बनवायचे आहेत. पप्पू स्ट्राईक वरती. चांगला स्लोअर चेंडू एच अँड टेकन बिग विकेट. बिग लॉस. टीम अंतरली संघ ज्या विकेटची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. गोलंदाज विनोद पाटील कमबॅक करत असताना चला मोठी विकेट मिळाली. ज्या विकेटची गरज होती उत्तर शिव टीमला तो विकेट मिळालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आता सूर्यकांत पाटील. विनोद पाटीलला चांगलं यश मिळत आहे. पहिल्या बॉलवरती एक त्याच्यानंतर विकेट मिळाली. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न येते. एकदा मिळत असताना सामना पुन्हा एकदा पाहतोय. कारण सुरुवातीला षटकार चौकार आले. अगदी सामन्याला यू टर्न दिला होता पप्पू पाटीलने मात्र तो बाद झाला. थोडंसं प्रेशर पहा मिळतो नेक्स्ट बॅटर वरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न उमेश पाटील आहेत. एकदा थ्रो पा किती वा. एकदम मस्त थ्रो. पडले तरी सुद्धा एकदम ॲक्युरेट थ्रो आलाय उमेश पाटीलचा. 2 धावा मिळत असताना 34 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. आठ चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे आता. 8 चेंडू 18 धावा. आठ 18चं समीकरण पाहतोय आपण. आताचा बॉल पुन्हा एकदा स्लोअर चेंडू मात्र पंच वाईड चिकून करतात. यास वाईड बॉल. मोडागाव संघाचे सुद्धा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाल्यात. स्वागत आहे त्यांचं. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उमेश आहेत. एकच जा मिळेल. दुसरीचा प्रयत्न थ्रो ॲक्युरेट आहे. फलंदाज बाद. गरज होती का. उमेश पाटील कडे चेंडू आलाय तरी सुद्धा आपण धाव घेता. कारण मागच्या ओव्हर मध्ये त्याने चांगले थ्रो केले होते 2 आणि आता सुद्धा करत असताना पुन्हा एकदा रन आउट.
एकूण 36 झाल्यात. आता गरज आहे 36 धावा झाल्यात. 16ची गरज आहे. न्यू बॅटर जुगनू. हो पुन्हा एकदा बाउन्स. सुपर बॉलिंग विनोद पाटील. काय कमबॅक राहिला उत्तरशिव टीमचा. चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि बनवायचे आहेत त्या 16 धावा. 6 मध्ये 16. चला आता थोडंसं पास केला प्लीज. आपल्याला मॅच कव्हर करायचे आहे. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. टीम अंतरली संघ लक्षात ठेवा आता. आणि आता सतीश पाटील गोलंदाजी मार्कवरती. 16 धावा रोखायच्या सतीश पाटीलला. दुसरीकडे टीम अंतरलीला या 16 धावा बनवायच्या. अतिशय चांगला सामना नाट्यमयरित्या संपल्यानंतर आता सामना पुन्हा एकदा सुरू होत आहे. 6 मध्ये 16. सूर्यकांतला पाहतोय स्ट्राईक वरती. सूर्या हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू फेकलाय. सतीश पाटीलकडे अनुभव आहे कारण बरेच वर्ष क्रिकेट रेग्युलर खेळल्यानंतर आता 40+ मध्ये पाहतोय. दोन दिवसा अगोदरच 6 चेंडू 7 धावा करू दिल्या नाहीयेत याच गोलंदाजाने. आता मात्र पुढे आले. कॅचिटचा कॉल विनोद पाटील आहे. एसटी रक्षक आणि झेल ड्रॉप. झेल सोडला जातो. एकेरी धाव मिळाली आहे. आता चेंडू आहेत शिल्लक ते 4 आणि बनवायच्या त्या 15. मोठे पटक्यांची गरज आहे. इथून सुद्धा आता अंतरली संघाला. उत्तरशी संघाने काय कमबॅक केलं मागच्या ओव्हर मध्ये. आणि आता सतीश पाटील ओ बॅक टू बॉलर्स. काय झालंय बॅक टू बॉलर्स केल्यात. 3 चेंडू 15. आता मात्र सामना कठीण झालाय. 3 चेंडू 15ची गरज या मॅच मध्ये पाहतोय आपण. हुक केलाय चेंडूला. येथे धावा मिळतील 6. षटकार. वॉट शॉट. आणि षटकाराला आता जेथे गरज होती 15 धावसंख्येची आता गरज आहे 2 चेंडू 9. मॅच ऑन आहे अद्यापही. संघ सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. काटेही त्याचबरोबर मोठागाव संघ या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला मोठागाव टीमने आणि त्यानंतर काटेही संघाने कालचा दिवस गाजवला. चला एडुटने टीमचे कॅप्टन यायचं आपण. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. षटकार. लागोपाठ 2. दोन षटकार टोकल्या. जिग्नू दातीलकरला पाहतोय आपण. असंच असं कधीतरी कारण झेल टिपला असता नवीन बॅटर आला असं गाणं चालून के. हा क्रिकेटमध्ये दिलीप पाटील जरतरला महत्व नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेटही चालत नाही. आता
हा चला एक चेंडू 3 म्हणजे चौकारच मारावा लागेल आता आणि येथे पाहतो और पिच बॉल आणि सामना संपवला जिग्नू दातीलकर. करा सेकंड करा. सामना जिंकला. अतिशय चित्तथरारक सामना झाला जेथे विनोद पाटीलने पूर्णपणे कमबॅक करून दिलं होतं आपल्या टीमला. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जेथे बनवायचे होते 6 मध्ये 16 पहिले 2 चेंडूवरती एकच धाव आली आणि त्यानंतर 4 मध्ये 15 3 मध्ये 15 बनवायच्या होत्या 3 मध्ये 15 बनवल्या आणि सामना जिंकला अंतरली संघाने. आता सामना होईल एडुटने